श्रावण महिना आहे आणि अर्थातच सगळेच म्हणजेच बऱ्यापैकी सगळेजण सात्विक पदार्थांच्या शोधात असतात. तर आज आहे ना असाच एक सात्विक पदार्थ घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी. तर नमस्कार, SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण खूपच मस्त श्रावण महिन्यातला स्पेशल आपला हा सात्विक पुलाव करतोय, तेही श्रावणी घेवड्यांपासून. खूप मस्त हा पुलाव बनतो. हॉटेल आणि रेस्टॉरंटचा पुलाव सुद्धा तुम्ही विसरून जाल या पुलावच्या पुढे. तर इथे मी घेवडे घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे हे घेवडे काढलेले आहेत. पण 1 किलो घेवडे मी सलग सोलून घेतलेत आणि आता ह्याच्यातले आपण निम्मेच घेवडे वापरणार आहेत. त्यातले सुद्धा मी 1 ते 1.5 वाटी घेवडे मी पुलावसाठी बाजूला काढून घेणार आहे. तर हे कुकरला आधी मी शिजवून घेतेय. त्याच्यापासून मी म्हणजे भाजी सुद्धा बनवली होती आणि पुलाव सुद्धा बनवायचा होता, म्हणून मी एकत्रित शिजवून घेतलेत. भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे, नक्की पहा. या श्रावणी घेवड्यांची सात्विक भाजी मी तयार केलेली आहे, तर हा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, नक्की पहा. तर इथे मी घेवडे शिजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि टोमॅटो 2 उभे चिरून घेतलेत, उभी शिमला चिरून घेतलेली आहे मोठी, म्हणजे ढोबळी मिरची. आणि फरसबी चिरून घेतलेला आहे. तर फरसबी एक 7-8 घेतलेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, शिजवलेला राईस घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे 1 ते 1.5 इंच बारीक चिरून, किसून सुद्धा घेऊ शकता. इथे तेल घातलेलं आहे कढईमध्ये, 2 ते 2.5 पळे तेल घातले आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. तमालपत्र 2-3 तुकडे करून घातलेलं आहे. 2-3 इथे मी दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि एक चक्री फूल घातले आणि एक आपल्याला मसाला इलायची घालायची आणि लवंग आणि काळी मिरी घालायची. तर लवंग इथे मी 3 ते 4 लवंग घातल्यात आणि 4 काळी मिरी घालायची. जास्त मसाले घालायचे नाहीयेत. आपण यामध्ये मिरची किंवा मिरची पावडर घालणार नाहीयेत. तर इथे आपली हिरवी इलायची सुद्धा 2 घातलेली आहे. आलं घालणार आहोत. आलं बारीक चिरून घालायचं आहे. पेस्ट केलेली घातली तर राईसचा रंग चेंज होईल आणि हे चिटकू शकतं कढईला, म्हणून मी कट करून घातले. उभी चिरलेली शिमला मिरची घातली. एक मोठ्या आकाराची उभी चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे. याला परतून घेऊया आणि यामध्ये फरसबी सुद्धा घालूया. फरसबी याला म्हणजे काही काही लोक श्रावणी घेवडा सुद्धा म्हणतात. तर श्रावणी घेवडा आम्ही किडनी बीन्स जे असतात तर त्याला श्रावणी घेवडा म्हणतो. पांढरा घेवडा, वागरा घेवडा म्हणतात. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी भाज्या ओळखल्या जातात. तर हे सगळं आपण परतून घेतले. तर यामध्ये टोमॅटो सुद्धा घातलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा घालून आपण छान परतून घेणार आहोत. हॉटेलमध्ये जसा पुलाव मिळतो ना, तसाच अगदी हा पुलाव मी बनवते. खूप छान बनतो. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची उभी चिरून घालू शकता जर तुम्हाला तिखट हवा असेल तर. थोडंसं मीठ घातले, म्हणजे भाज्यांच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता हे शिजवलेले श्रावणी घेवडे घालायचे. तर 2 शिट्ट्या केल्या होत्या कुकरला आणि हे शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं. आणि याला आता छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. मिडियम फ्लेमवरती आपल्याला 1-2 ते 3 मिनटं हे भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत. आणि भाज्यांचं खूप असं शिजवायच्या सुद्धा नाही आहेत. म्हणजे ही फरसबी आणि शिमला मिरची टाकली ती जास्त शिजवायची नाही, थोडंसं क्रंचनेस ठेवायचं आहे, कारण हा पुलाव करतोय आपण. तर तुम्ही बघू शकताय शिजवलेला राईस सुद्धा घातलेला आहे. तर मी इथे शेला राईस वापरलेला आहे. तुम्ही कोणताही लांबदाण्यांचा बासमती राईस वापरू शकता. शेला राईस हा सुद्धा यांनी सुद्धा पुलाव छान बनतो. तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये. चवीनुसार मीठ घालूया. हे भाताच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे, राईसच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आधी आपण भाज्यांसाठी सुद्धा मीठ घातलं होतं. धने पावडर घातलेली आहे अर्धा ते पाव चमचा. आणि आता याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. मिडियम फ्लेमवरती आपण राईससुद्धा परतून घेणार आहोत. 1-2 मिनटासाठी राईस छान परतून घेतला की याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती हा पुलाव चांगला वाफवून घ्यायचा आहे. तर पुलावला 1-2-4 मिनटासाठी आहे ना, लो फ्लेमवरती चांगला मस्त असं दम दिला ना की पुलाव चवीला अप्रतिम भारी असा बनतो. तर मिक्स करून झालेला आहे पुलाव. झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी लो फ्लेमवरती याला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय काय मस्त सुगंध सुटला आहे पुलावचा आणि पुलाव भारी असा झाला आहे. दिसायला सुद्धा भारी दिसतोय ना, मस्त रेस्टॉरंट स्टाईल हा पुलाव. पण हा श्रावणी घेवड्यांचा पुलाव. थोडंसं काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हा तुमच्याबरोबर श्रावणी घेवड्यांचा पुलाव शेअर केलेला आहे. आणि काहीतरी वेगळं असं
नेहमी करून खाण्याची इच्छा तर होतेच ना आणि श्रावण महिना असेल तर अजून जास्त इच्छा होते, की काहीतरी वेगळं चटपटीत असं खावं. म्हणूनच मस्त हा सात्विक पुलाव केलेला आहे. नक्की ट्राय करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर तेही नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.